शरद पवार देशातले भ्रष्टाचारांचे सर्वात मोठे सरदार. पुण्यामधून विधानसभेचं रणशिंग फुंकताना शहांचा हल्ला बोल. पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष. अमित शहांचा हल्ला बोल. संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावरती बोट ठेवत टीकेचे बाण. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा. देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे पवार पटोलेंना चॅलेंज. पवार सत्तेमध्ये आले की मराठा आरक्षणच जातं. अमित शहांचा आरोप. राजकारणामध्ये कधी तह तर कधी सलगी करावी लागते. अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणी संदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा. मात्र विधानसभा महायुतीतच लढणार. अजितदादांची स्पष्टोक्ती. अजित पवारांचा उद्या वाढदिवस, पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष. केकवर मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा हिरामण खोसकरांवर संशय. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. प्रसाद लाड यांच्यानंतर प्रवीण दरेकर जरांगेंच्या रडारवर. मुंबई बँकेतल्या घोटाळ्यावरून टीकेची झोड. पहाटेपासून धोधो बरसणाऱ्या पावसाची मुंबईमध्ये नॉनस्टॉप बॅटिंग. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीची बोंब. पुढच्या 24 तासांसाठी अलर्ट. मुंबईतला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा विमान सेवेवर परिणाम. 18 उड्डाणं आणि लँडिंग रद्द. इंडिगोला सर्वाधिक फटका. चिपळूणमधील वशिष्ठी, खेडमधील जगबुडी आणि रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ. जगबुडीचं पुराचं पाणी खेडच्या बाजारपेठेत. गोवा हायवेवरच्या अंजनारी पुलावरील वाहतुकीला एक फटका. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. जिल्ह्यातले 84 बंधारे पाण्याखाली, तर अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्यानं काहीसा दिलासा. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीला पावसानं झोडपलं. अनेक रहिवासी भागात पाणी साचल्यानं नागरिकांच्या संसाराचा चिखल. गुरुपौर्णिमेनिमित्तानं मुख्यमंत्री शिंदेंचं बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. ठाण्यामधील आनंद आश्रमात दिघेंनाही अभिवादन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.